हिवरखेडमध्ये सापडले दुचाकी चोर व चोरलेली दुचाकी। दुचाकी वाहन चोरटे अखेर पकडले। हिवरखेड पोलीस स्टेशनमधील ट्रॅफिकमध्ये असलेले कर्मचारी धीरज साबळे हे आपले हिवरखेड अंतर्गत काळी पिवळी बस स्टँडवर कर्तव्य बजावत असताना रोडवर विना नंबर प्लेटची गाडी अकोट रोडवर चालत असताना दिसली। त्यांनी गाडी उभी करून गाडीचे कागदपत्रे मागितले असता वरील दुचाकी चोरट्यांनी उडवाउडीचे उत्तरे दिले। त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल धीरज साबळे यांनी दोन्ही आरोपींना हिवरखेड पोलीस स्टेशनला आणले व गाडीचे कागद आणा आणि गाडी घेऊन जा असे बजावले असता दुचाकी चोरीची असल्याचे दिसून आले। गाडीच्या चेसिसवरील नंबरवरून माहिती घेतली असता ती दुचाकी वाहन बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे समजले। यावरून तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत काटेलकोलद येथील अनिल गोविंद कुकडे त्यांची MS 28 BE 3248 ही दुचाकी मागील दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी चोरी गेल्याचे आढळून आले। पोलीस स्टेशनमध्ये FIR अपराध क्रमांक 0256 त्या गावातील भगवान काशीराम कुकडे यांची MS 28 AY 2274 क्रमांकाची दुचाकी मागील 2 एप्रिलला चोरीला गेली आहे। तर काही दिवसा अगोदर पळशी झाशी येथील गोपाल वसंत वाघ यांची गाडी MS 28 AY 7193 क्रमांकाची गाडी त्याचे घराजवळून चोरी गेल्याची तक्रार दाखल असून सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा अशा चोरीच्या घटना घडल्या। दुचाकी वाहन चोरीच्या संबंधात सदर आरोपी तर नाहीत ना। हिवरखेड पोलीस स्टेशनला आढळलेली गाडी ट्रॅक्टरच्या बाजूला उभी केलेली होती। चोरट्यांनी वाहनाचे वायरिंग तोडून विना चावीने चोरून नेली। सदर प्रकरणी हिवरखेडला 2 आरोपी पकडले होते। त्यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, दुय्यम ठाणेदार श्रीराम जाधव यांनी कार्यवाही करत एक आरोपी संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनला वर्ग केला आहे। पुढील तपास तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार API राजेंद्र पवार यांच्या आदेशानुसार पोलीस वावगे यांनी आज दिनांक 13 जून 2024 रोजी त्या आरोपी न्यायालयात हजर केले असता पुढील तपास ठाणेदार पवार साहेब करीत आहेत।